नमस्कार, मी शिवम बोरकर, बोरकर गुरुजी या आपल्या YouTube चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मागील लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं, की आपण फॉर्म्युला मेथड काय केलं होतं, त्यामध्ये फॉर्म्युला डिराईव्ह केला होता. त्याच्यामध्ये आपला फॉर्म्युला आला होता x -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a, जो आपण कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथडचा वापर करून काय केला होता, आणला होता. तर बघा, तर आपल्याला जी नेक्स्ट एक्सरसाइज आहे आपली 2.4 प्रॅक्टिस सेट 2.4 आपल्याला काय करायची आज सॉल्व्ह करायची. तर बघा, त्याआधी बरेच मुलं आपल्याला भेटतात आणि म्हणतात, की "सर, आम्हाला मॅथ हार्ड जाते. मॅथ हा विषय जमतच नाही." तर बघा, मॅथ हार्ड जात नाही, पण कधी? ज्यावेळेस तुम्ही स्वतःहून त्या मॅथची काय करणार? प्रॅक्टिस करणार. मॅथमध्ये जर तुम्हाला बेस्ट बनायचं असेल, तर स्वतः तुम्हाला प्रॉब्लेम काय करावे लागतील? सॉल्व्ह करावे लागतील. नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला काय करावे लागतील? सॉल्व्ह करावे लागतील. तरच तर तुमचं मॅथ काय होते? बेस्ट होते. अदरवाईज फक्त व्हिडिओ बघून, ऐकून फक्त मॅथ परफेक्ट होत नाही. त्यासाठी तुम्हाला स्वतःचीच प्रॅक्टिस करावी लागते. तर बघूया नेक्स्ट आपली प्रॅक्टिस सेट 2.4, ज्याच्यामध्ये बघा फर्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे. कंपेअर द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन टू द जनरल फॉर्म अँड राईट द व्हॅल्यूज ऑफ एबीसी. हे जो क्वेश्चन आहे, हा जो क्वेश्चन आहे, हा सुरुवातीचा जो 2.1 होती आपली त्याच्यासारखाच आहे. तर या ठिकाणी बघा आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करायच्या. तर या ठिकाणी बघा फर्स्ट आपल्याला दिलेलं आहे. फर्स्ट याचं सोल्युशन आपण काढत आहे बघा. या ठिकाणी गिव्हन इक्वेशन बघा काय आहे? गिव्हन इक्वेशन. तर या ठिकाणी गिव्हन इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा याला कंपेअर करणार. कंपेअर विथ आपल्या जनरल इक्वेशन सोबत काय आहे? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर कंपेअर केल्याच्या नंतर बघा या ठिकाणी एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट म्हणजे a, या ठिकाणी किती? a ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 1. त्याच्यानंतर बघा b ची व्हॅल्यू एक्सचा कोइफिशियंट आपल्याला काय मिळणार? -7 आणि c इक्वल्स टू कॉन्स्टंट टर्म किती मिळणार? 5 मिळणार. तर या ठिकाणी आपण एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड केल्या. त्याच्यानंतर बघा सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन मध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे? गिव्हन इक्वेशन. गिव्हन इक्वेशन. तर या ठिकाणी गिव्हन इक्वेशन बघा काय आहे? 2m स्क्वेअर इक्वल्स टू 5m मायनस 5. तर आपल्याला काय करायचं बघा, की पूर्ण राईट हँड साईडच्या टर्म आपल्याला काय करायच्यात? लेफ्ट हँड साईडला आणायच्या. तर ज्या टर्म प्लस आहेत ते काय होणार? मायनस, आणि जी मायनस आहे ती काय होणार? प्लस होणार. तर बघा या ठिकाणी काय होईल? 2m स्क्वेअर प्लस 5m या साईडने आल्याच्या नंतर काय होणार? -5m मायनस 5 या साईडने आल्याच्या नंतर काय होणार? +5 आणि पलीकडच्या साईडने काय राहणार? 0. आता याला काय करणार आपण? कंपेअर विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा एक्स व्हेरिएबल वापरलं होतं. एक्स व्हेरिएबल वापरलं होतं म्हणून काय वापरलं? ax स्क्वेअर प्लस bx प्लस c. या ठिकाणी m व्हेरिएबल वापरून इक्वेशन काय बनवलं आपण? am स्क्वेअर प्लस bm प्लस c. तर या ठिकाणी कंपेअर केल्याच्या नंतर बघा a ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 2, b ची व्हॅल्यू बघा आपल्याला मिळणार -5 आणि c ची व्हॅल्यू बघा आपल्याला कॉन्स्टंट टर्म जी मिळणार ती काय मिळणार? 5. तर या ठिकाणी बघा आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू मिळाल्या आहे. नेक्स्ट थर्ड नंबरचा क्वेश्चन बघा या ठिकाणी. या ठिकाणी गिव्हन इक्वेशन बघा काय आहे? गिव्हन इक्वेशन y स्क्वेअर इक्वल्स टू 7y. तर या ठिकाणी बघा +7y त्या साईडनं, तर या साईडनं आणल्याच्या नंतर लेफ्ट हँड साईडला आणल्याच्या नंतर काय होणार? -7y. तर या ठिकाणी कॉन्स्टंट टर्म नाही म्हणून आपण काय लिहू शकतो? +0 इक्वल्स टू काय? 0. त्याच्यानंतर याला काय करणार आपण? कंपेअर विथ व्हेरिएबल कोणतं वापरलं? y, म्हणून ay स्क्वेअर प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला? 1. b ची व्हॅल्यू बघा आपल्याला काय मिळणार? -7 आणि त्याच्यानंतर c ची व्हॅल्यू बघा या ठिकाणी काय मिळणार आपल्याला? 0. तर अशी अतिशय असा सोपा हा क्वेश्चन होता. आपल्याला फक्त कंपेअर करायचं होतं जनरल इक्वेशन सोबत आणि काय करायचं होतं? व्हॅल्यूज ऑफ एबीसी काय करायच्या होत्या? फाइंड करायच्या होत्या. नेक्स्ट यानंतर बघायचं आपला क्वेश्चन नंबर 2, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला काय दिलेलं आहे? सॉल्व युजिंग फॉर्म्युला. तर आपल्याला कशाचा वापर करून? फॉर्म्युल्याचा वापर करून काय करायचं? या क्वेश्चनला सॉल्व करायचं. तर बघा या ठिकाणी गिव्हन इक्वेशन काय आहे? या ठिकाणी लिहिणार गिव्हन इक्वेशन. तर या ठिकाणी बघा गिव्हन इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल्स टू 0. याला आपण कंपेअर करणार. कंपेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार? 1. त्याच्यानंतर बघा b ची व्हॅल्यू एक्सचा कोइफिशियंट आपल्याला काय मिळणार? 6. त्याच्यानंतर c ची व्हॅल्यू म्हणजे कॉन्स्टंट टर्म काय आहे? 5. त्याच्यानंतर आपण कोणती व्हॅल्यू फाइंड करणार? बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल्स टू. तर या ठिकाणी बघा बी ची व्हॅल्यू किती आहे? 6, म्हणून या ठिकाणी 6 चा स्क्वेअर मायनस
4 इंटू ए ची व्हॅल्यू म्हणजे इंटू 1 आणि सी ची व्हॅल्यू 5. तर या ठिकाणी बघा 6चा स्क्वेअर किती होणार 36 मायनस 4 इंटू 5 किती होणार 20. तर या ठिकाणी 36 मायनस 20 किती होणार 16. त्याच्यानंतर वी नो दॅट आपल्याला माहित आहे काय माहित आहे आपण फॉर्म्युला डिराइव्ह केला होता की x इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac. तर या ठिकाणी देणार इक्वेशन फर्स्ट डिवायडेड बाय 2a. तर आपण या व्हॅल्यू एबीसीच्या या इक्वेशन या फॉर्म्युल्यामध्ये काय करणार पुट करणार. तर x इक्वल्स टू बघा मायनस बी ची व्हॅल्यू बघा या ठिकाणी किती आहे 6 प्लस मायनस अंडर रूट. तर बघा या ठिकाणी बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपण किती फाइंड केली 16 आणि डिवायडेड बघा 2 इंटू या ठिकाणी बघा ए ची व्हॅल्यू काय 1 आणि ही 16 ची व्हॅल्यू आपण कुठून लिहिली फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर बघा x इक्वल्स टू मायनस 6 प्लस मायनस अंडर रूट 16 म्हणजे किती बघा ह्या कोणाचा स्क्वेअर रूट आहे 4चा डिवायडेड बाय 2. त्याच्यानंतर बघा आपल्याला या दोन व्हॅल्यू मिळाल्या एक प्लस सोबत आणि एक मायनस सोबत म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार x इक्वल्स टू मायनस 6 प्लस 4 डिवायडेड बाय 2 और x इक्वल्स टू मायनस 6 मायनस 4 डिवायडेड बाय 2. तर या ठिकाणी बघा मायनस 6 प्लस 4 किती होणार मायनस 2 डिवायडेड बाय 2. या ठिकाणी आपल्याला आन्सर मिळणार -1 और या ठिकाणी x इक्वल्स टू -10 डिवायडेड बाय 2 जर आपण डिवाइड केलं तर या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळत आहे -5. म्हणून या ठिकाणी बघा सोल्युशन काय आले आपले या ठिकाणी -1 अँड -5 आर सोल्युशन ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर या ठिकाणी बघा -1 आणि -5 काय झालेत रूट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे x स्क्वेअर मायनस 3x मायनस 2. तर आपण सुरुवातीला काय लिहिणार बघा गिवन इक्वेशन. तर या ठिकाणी बघा गिवन इक्वेशन काय आहे x स्क्वेअर मायनस 3x मायनस 2 इक्वल्स टू 0. याला आपण कम्पेअर करणार कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार 1. त्याच्यानंतर बघा b ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार -3 आणि c ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला -2. त्याच्यानंतर आपण कोणती व्हॅल्यू बघा फाइंड करणार b स्क्वेअर मायनस 4ac. तर या ठिकाणी फाइंड करणार b स्क्वेअर मायनस 4ac. तर या ठिकाणी बघा b ची व्हॅल्यू काय आहे -3 ब्रॅकेटचा काय स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा -4 इंटू या ठिकाणी a ची व्हॅल्यू आहे 1 आणि c ची व्हॅल्यू आहे बघा -2. त्याच्यानंतर बघा -3चा स्क्वेअर काय येणार 9. त्याच्यानंतर बघा मायनस इंटू मायनस किती होणार प्लस आणि 4 इंटू 2 किती होणार 4 दोन्ही किती होणार 8 आणि 8 अधिक 9 किती होणार 17. त्याच्यानंतर आपली नेक्स्ट स्टेप बघा आपल्याला फक्त या ठिकाणी फक्त व्हॅल्यू चेंज झालेल्या दिसतील बाकीची आपली प्रोसेस काय सेम आहे ॲज इट इज आहे म्हणजे आपल्याला फक्त प्रोसेसला फॉलो करायचं आहे. तर या ठिकाणी बघा वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला की x इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर या ठिकाणी बघा x इक्वल्स टू मायनस तर या ठिकाणी बघा b ची व्हॅल्यू काय मायनस मध्ये म्हणून या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये लिहायची -3 प्लस मायनस अंडर रूट या ठिकाणी बघा बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू किती आली 17 डिवायडेड बाय 2 इंटू या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू काय आहे 1. तर हे कुठून लिहिलं आपण बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर बघा x इक्वल्स टू मायनस इंटू -3 काय होणार +3 प्लस मायनस अंडर रूट 17 डिवायडेड बाय 2 इंटू 1 किती होणार 2. त्याच्यानंतर आपण काय करणार एक व्हॅल्यू प्लस सोबत लिहिणार आणि एकदा काय लिहिणार मायनस सोबत. या ठिकाणी x इक्वल्स टू 3 प्लस अंडर रूट 17 डिवायडेड बाय 2 और x इक्वल्स टू 3 मायनस अंडर रूट 17 डिवायडेड बाय 2. म्हणून या ठिकाणी बघा हे काय झालेत या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट झाले म्हणून या ठिकाणी लिहिणार आपण 3 प्लस अंडर रूट 17 बाय 2 अँड 3 मायनस अंडर रूट 17 बाय 2 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन त्यानंतर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर बघा आपल्याला दिलेलं आहे क्वेश्चन नंबर 3 ज्याच्यामध्ये बघा काय दिलेलं आपल्याला गिवन इक्वेशन काय आहे गिवन इक्वेशन. तर या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 3m स्क्वेअर प्लस 2m मायनस 7 इक्वल्स टू 0. तर याला काय करणार आपण कम्पेअर विथ या ठिकाणी m व्हेरिएबल वापरून काय लिहिणार am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार 3 b ची व्हॅल्यू बघा या ठिकाणी काय मिळणार आपल्याला 2 आणि c ची व्हॅल्यू काय मिळणार -7. त्याच्यानंतरची स्टेप आपण व्हॅल्यू फाइंड करतो कोणाची
बी स्क्वेअर मायनस 4ac. त्याच्यानंतर बघा बीची व्हॅल्यू काय आहे 2चा स्क्वेअर मायनस 4 इंटू या ठिकाणी काय येणार 3. त्याच्यानंतर बघा सीची व्हॅल्यू या ठिकाणी काय -7. 2चा स्क्वेअर या ठिकाणी काय होणार 4. त्याच्यानंतर बघा हे मायनस इंटू मायनस काय होणार प्लस. त्याच्यानंतर बघा 4 त्रिक 12 आणि 12 साती किती होणार 84. तर या ठिकाणी बघा 84 अधिक 4 किती होणार 88. 4 + 84 88. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप वी नो दॅट x इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. त्याच्यानंतर बघा x इक्वल्स टू मायनस, तर या ठिकाणी बघा b ची व्हॅल्यू काय आपली 2 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काय आली बघा 88. 2 इंटू, तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू काय आपल्याला 3. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप x इक्वल्स टू -2 प्लस मायनस अंडर रूट. तर या ठिकाणी बघा 88 परफेक्ट स्क्वेअर नाही. मग आपण काय करणार याचे असा दोन फॅक्टर पडणार ज्याच्यामध्ये एक काय असला पाहिजे परफेक्ट स्क्वेअर आणि एक काय असला पाहिजे नॉन परफेक्ट. तर या ठिकाणी बघा काय लिहू शकतो आपण याला 4 गुणिला 22. 22 चूक किती होतात 88. आणि या ठिकाणी बघा 2 इंटू 3 ॲज इट इज राहू दे. नेक्स्ट बघा की जर आपण या 4ला जर बाहेर काढलं तर ते काय होणार 4चा स्क्वेअर रूट बाहेर निघणार प्लस मायनस काय होणार आणि बाहेर निघणार 2. आतमध्ये राहणार 22 डिवायडेड बाय 2 इंटू 3. त्याच्यानंतर बघा न्यूमरेटर मध्ये आपण 2 कॉमन काढू शकतो आणि डिनोमिनेटर आणि न्यूमरेटर मधले 2 काय करू शकतो कॅन्सल करू शकतो. तर या ठिकाणी बघा आपण काय कॉमन काढले 2 कॉमन काढले. तर या ठिकाणी बघा काय होणार -1 प्लस मायनस आपण हे 2 बाहेर लिहिले म्हणून या ठिकाणी काय राहणार 22. जर आपण या ठिकाणी 22 चे जर फॅक्टर पाडण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यामध्ये परफेक्ट स्क्वेअर एक आपल्याला मिळणार नाही म्हणून या ठिकाणी आपण फॅक्टर पाडणार नाही. नेक्स्ट या ठिकाणी काय होणार 2 इंटू 3. तर या ठिकाणी 2 काय होणार कॅन्सल. तर या ठिकाणी बघा x इक्वल्स टू -1 प्लस मायनस अंडर रूट 22 डिवायडेड बाय 3. म्हणजे या ठिकाणी बघा एकदा आपण लिहिणार प्लस सोबत आणि एकदा लिहिणार मायनस सोबत -1 प्लस अंडर रूट 22 अपॉन 3 और x इक्वल्स टू -1 मायनस अंडर रूट 22 डिवायडेड बाय 3. म्हणजे या ठिकाणी लिहिणार +1 प्लस अंडर रूट 22 डिवायडेड बाय 3 और -1 माइनस अंडर रूट 22 डिवाइडेड बाय 3 आर solution of given quadratic इक्वेशन. नेक्स्ट बघा आपल्याला अजून क्वेश्चन दिलेला आहे. या ठिकाणी काय करणार आपण सुरुवातीला लिहिणार गिवन इक्वेशन. तर बघा गिवन इक्वेशन काय आहे 5m स्क्वेअर मायनस 4m मायनस 2 इक्वल्स टू 0. नेक्स्ट स्टेप काय आपली याला काय करणार आपण कंपेअर करणार. कंपेअर विथ am स्क्वेअर प्लस bm प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार 5, b ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार -4 आणि c ची व्हॅल्यू बघा काय मिळणार आपल्याला -2. त्याच्यानंतर बस आपल्याला प्रोसेसलाच फॉलो करायचंय. नेक्स्ट आपण फाइंड करणार b स्क्वेअर मायनस 4ac. तर या ठिकाणी बघा b ची व्हॅल्यू काय -4 ब्रॅकेटचा स्क्वेअर -4 इंटू a ची व्हॅल्यू बघा 5 आणि c ची व्हॅल्यू बघा -2. त्याच्यानंतर बघा 4चा स्क्वेअर किती होणार 60. त्याच्यानंतर मायनस इंटू मायनस काय होणार प्लस. त्याच्यानंतर बघा 4 इंटू 5 काय होणार 20 आणि 20 इंटू 2 किती होणार 40. त्याच्यानंतर या दोन्हीचे ॲडिशन काय होणार 56. 16 प्लस 40 किती होणार 56. त्याच्यानंतर नेक्स्ट वी नो दॅट x इक्वल्स टू -b प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. त्याच्यानंतर बघा x इक्वल्स टू मायनस. तर या ठिकाणी बघा b ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला -4 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू बघा व्हॅल्यू काय आली 56 डिवायडेड बाय 2 इंटू. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू काय आली आपल्याला 5. त्याच्यानंतर बघा आपण 56 ला काय लिहू शकतो x इक्वल्स टू मायनस इंटू -4 काय होणार +4 प्लस मायनस अंडर रूट. या ठिकाणी बघा 4 न पुन्हा आपण काय करू शकतो डिवाइड करू शकतो. तर या ठिकाणी जर डिवाइड केलं तर काय येणार 14. मग या ठिकाणी बघा याचे काय फॅक्टर पडतात 56 चे 4 इंटू 14 आणि 14 चे असे दोन फॅक्टर पडत नाही ज्याच्यातून आपल्याला काय मिळेल परफेक्ट स्क्वेअर. या ठिकाणी बघा 2 इंटू 5. नेक्स्ट x इक्वल्स टू 4 प्लस मायनस 4 ला जर बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा काय निघाला आपल्याला स्क्वेअर रूट म्हणजे किती 2 अंडर रूट 14 डिवायडेड बाय 2 इंटू 5. जर न्यूमरेटर मध्ये बघत असाल तर 2 काय निघणार कॉमन निघणार म्हणून या ठिकाणी आपण 2 कॉमन काढले तर 2 2 जा 4 प्लस मायनस या ठिकाणी अंडर रूट 14 डिवायडेड बाय 2 इंटू 5.
तर या ठिकाणी 2 2 काय होणार, कॅन्सल होणार. त्याच्यानंतर बघा आपण काय करणार, एक वेळेस प्लस सोबत लिहिणार आणि एक वेळेस काय करणार, मायनस सोबत. म्हणून या ठिकाणी बघा x इक्वल्स टू 2 प्लस अंडर रूट 14 डिवायडेड बाय 5 और x इक्वल्स टू 2 मायनस अंडर रूट 14 डिवायडेड बाय 5. हे काय तर रूट्स आहेत कोणाचे, क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. म्हणून या ठिकाणी 2 प्लस अंडर रूट 14 अपॉन 5 अँड 2 मायनस अंडर रूट 14 डिवायडेड बाय 5 आर काय आहेत, रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर या पद्धतीने आपण 4th क्वेश्चन काय केलेले आहेत, सॉल्व्ह केले. त्यानंतर बघू आपला नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर बघा क्वेश्चन 2 मधले आपले लास्ट 2 एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये बघा आपल्याला 5th क्वेश्चन दिलेला आहे वाय स्क्वेअर प्लस 1/3 वाय इक्वल्स टू 2. या ठिकाणी बघा सुरुवातीला लिहिणार गिवन इक्वेशन वाय स्क्वेअर प्लस 1/3 वाय इक्वल्स टू 2. तर या ठिकाणी बघा बी ची व्हॅल्यू आपल्याला रॅशनल नंबर मिळत आहे. जर कॅल्क्युलेशन सोपं जाण्यासाठी आपण काय करणार, या नंबरला कन्वर्ट करणार कशामध्ये, एबीसीला कन्वर्ट करणार कशामध्ये, इंटिजरमध्ये. म्हणून या ठिकाणी बघा डिनोमिनेटर मधले 3 आपल्याला काय करायचे, कॅन्सल करायचे. म्हणून या इक्वेशन फर्स्टला आपण काय करणार, मल्टिप्लाय करणार कितीनं, 3 न. डिनोमिनेटर मधली जी व्हॅल्यू असेल त्यानंच काय करायचं, मल्टिप्लाय. म्हणून या ठिकाणी लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्ट बाय कितीनं, 3 न. जर 3 न मल्टिप्लाय केलं तर बघा काय मिळणार, 3y स्क्वेअर. त्याच्यानंतर प्लस या ठिकाणी जर 3 न मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी काय होणार, 3 आणि 3 काय होणार, कॅन्सल. त्याच्यानंतर बघा काय राहणार या ठिकाणी y आणि 3 2 जा किती होणार, 6. त्याच्यानंतर बघा प्लस 6 या साईडनं आल्याच्या नंतर काय होणार, 3y स्क्वेअर प्लस y मायनस 6 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर आपण काय करणार, या इक्वेशनला कम्पेअर करणार, कम्पेअर विथ ए वाय स्क्वेअर प्लस बी वाय प्लस सी इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 3, बी ची व्हॅल्यू मिळणार आपल्याला 1 आणि या ठिकाणी बघा सी ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 6. त्याच्यानंतर आपण काय करणार, बी स्क्वेअर मायनस 4 ए सी ची व्हॅल्यू काढणार. तर या ठिकाणी बघा बी ची व्हॅल्यू काय 1, म्हणून या ठिकाणी 1 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू काय होणार 3. त्याच्यानंतर बघा सी ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 6. त्याच्यानंतर 1 चा स्क्वेअर होणार 1 मायनस या ठिकाणी बघा सॉरी सी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली -6. तर या ठिकाणी बघा जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 4 त्रिक 12 आणि 12 कम किती होणार 72 आणि हे मायनस इंटू मायनस काय होणार प्लस, या ठिकाणी काय होणार 72. म्हणून या ठिकाणी 72 प्लस 1 काय मिळणार आपल्याला 73. त्याच्यानंतरची स्टेप आपली वी नो दॅट x इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2e. तर x इक्वल्स टू या ठिकाणी बघा बी ची व्हॅल्यू काय 1, म्हणून या ठिकाणी -1 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 73 अपॉन 2 इंटू या ठिकाणी बघा ए ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 3. त्याच्यानंतर बघा x इक्वल्स टू -1 प्लस मायनस अंडर रूट 73 डिवायडेड बाय 3 2 चा किती होणार 6. त्याच्यानंतर याला काय करणार आपण सेपरेट लिहिणार. तर या ठिकाणी लिहिणार आपण x इक्वल्स टू -1 प्लस अंडर रूट 73 अपॉन 6 और x इक्वल्स टू -1 मायनस अंडर रूट 73 अपॉन 6. हे काय होणार सोल्युशन ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. या ठिकाणी लिहिणार -1 प्लस अंडर रूट 73 अपॉन 6 अँड -1 मायनस अंडर रूट 73 अपॉन 6 आर काय होणार रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर बघा लास्ट आपला सेकंड क्वेश्चन मधलं लास्ट एक्झाम्पल 6 नंबर, ज्याच्यामध्ये आपल्याला बघा गिवन इक्वेशन काय, गिवन इक्वेशन. तर या ठिकाणी बघा काय 5x स्क्वेअर प्लस 13x प्लस 8 इक्वल्स टू 0. त्याच्यानंतर आपण याला काय करणार कम्पेअर विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर त्याच्यानंतर बघा आपल्याला a ची व्हॅल्यू काय मिळणार आपल्याला 5, बी ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार 13 आणि सी ची व्हॅल्यू आपल्याला बघा काय मिळणार 8. त्याच्यानंतर आपण व्हॅल्यू फाइंड करणार बी स्क्वेअर मायनस 4ac. तर या ठिकाणी बघा बी ची व्हॅल्यू आहे 13 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची व्हॅल्यू आहे 5 आणि सी ची व्हॅल्यू आहे 8. त्याच्यानंतर बघा 13 चा स्क्वेअर किती होणार 169. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी जर आपण मल्टिप्लिकेशन केलं 4 5 जा 20 आणि 28 चा किती होणार 160. या ठिकाणी बघा 169 मायनस 160 किती मिळणार आपल्याला 9. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप आपल्याला वी नो दॅट x इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2b.
त्याच्यानंतर बघा एक्स इक्वल्स टू या ठिकाणी बघा मायनस बी ची व्हॅल्यू बघा काय आपल्याला 13 प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 9. त्याच्यानंतर 2 इंटू तर या ठिकाणी बघा ए ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 5. एक्स इक्वल्स टू -13 प्लस मायनस तर 9चा स्क्वेअर रूट आपल्याला किती मिळणार 3 डिवायडेड बाय 5 टू जा किती होणार 10. त्याच्यानंतर बघा एकदा आपण काय लिहिणार याला प्लस सोबत -13 प्लस 3 अपॉन 10 और एक्स इक्वल्स टू -13 मायनस 3 अपॉन 10. त्याच्यानंतर बघा -13 प्लस 3 किती होणार या ठिकाणी होणार -10 अपॉन 10 और एक्स इक्वल्स टू या ठिकाणी बघा -13 मायनस 3 किती होणार -16 अपॉन 10. तर या ठिकाणी बघा 10 जर डिवाइड केलं तर या ठिकाणी आपल्याला एक्स ची व्हॅल्यू मिळाली -1 और या ठिकाणी जर आपण दोन्ही नंबर जर डिव्हिजिबल आहेत कितीनं 2 न म्हणून काय करणार 2 न डिवाइड 2 8 जा आणि 2 5 चा तर या ठिकाणी आपल्याला एक्स ची व्हॅल्यू काय मिळाली -8/5. या ठिकाणी आपण लिहिणार -1 अँड -8/5 आर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. अतिशय सोपी अशी ही एक्सरसाइज आहे. नेक्स्ट बघूया आपला नेक्स्ट क्वेश्चन. यानंतर आपल्या प्रॅक्टिस सेट 2.4 मधला लास्ट क्वेश्चन नंबर 3 ज्याच्यामध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे विथ द हेल्प ऑफ द फ्लो चार्ट गिव्हन बिलो सॉल्व द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2 अंडर रूट 3x प्लस 3 इक्वल्स टू 0 युझिंग द फॉर्म्युला. तर आपल्याला या फ्लो चार्टचा वापर करून या क्वेश्चनला काय करायचं सॉल्व करायचं बाय फॉर्म्युला मेथड. ज्याच्यामध्ये बघा फर्स्ट आपल्याला जे दिलेले फ्लो चार्टमध्ये ते आपल्याला बघा काय करायचं कम्पेअर द इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2 अंडर रूट 3x प्लस 3 इक्वल्स टू 0 अँड ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0 फाइंड द व्हॅल्यूज ऑफ abc. त्याच्यानंतर सेकंड मध्ये आपल्याला फाइंड द व्हॅल्यू ऑफ b स्क्वेअर मायनस 4ac. त्याच्यानंतर थर्ड मध्ये राईट द फॉर्म्युला टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर फोर्थ मध्ये सबस्टिट्यूट व्हॅल्यूज ऑफ एबीसी अँड फाइंड रूट्स. तर यामध्ये आपण सुरुवातीला सॉल्व करणार फर्स्ट फ्लो चार्ट मध्ये दिलेला बॉक्स. तर बघा या ठिकाणी काय करायचं की गिवन इक्वेशन बघा काय आहे आपल्याला गिवन इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2 अंडर रूट 3x प्लस 3 इक्वल्स टू 0. तर याला काय करणार आपण कम्पेअर करणार विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल्स टू 0. तर या ठिकाणी बघा a ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार 1 मिळणार. त्याच्यानंतर बघा b ची व्हॅल्यू आपल्याला 2 अंडर रूट 3 मिळणार आणि त्याच्यानंतर c म्हणजे कॉन्स्टंट टर्म आपल्याला काय मिळणार 3 मिळणार. तर या ठिकाणी बघा आपण फर्स्ट बॉक्स कंप्लीट केला. आपल्याला एबीसीच्या व्हॅल्यू काढायच्या होत्या. नेक्स्ट बघा आपल्याला कोणती व्हॅल्यू फाइंड करायची सांगितली तर या ठिकाणी आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची बी स्क्वेअर मायनस 4ac. तर या ठिकाणी बघा बी ची व्हॅल्यू काय आहे 2 अंडर रूट 3 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू सी ची व्हॅल्यू बघा काय मिळाली आपल्याला 3. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी याला जर सॉल्व्ह करायचं असेल तर काय करणार 2 चा स्क्वेअर ज्यावेळेस पण असं दिलेलं असेल बघा तर या ठिकाणी आपल्याला करायचं 2 चा स्क्वेअर होणार 4 आणि अंडर रूट 3 चा स्क्वेअर काय होणार 3 कारण की स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकाला काय करते कॅन्सल आणि 4 3 जा किती होणार या ठिकाणी 12. या ठिकाणी याचा आन्सर काय येणार 12 मायनस 4 इंटू 1 4 इंटू 3 किती होणार 12 आणि या ठिकाणी बघा 12 मायनस 12 काय होणार 0. त्याच्यानंतर बघा आपल्याला थर्ड मध्ये काय लिहायला सांगितलं आपल्याला फॉर्म्युला लिहायला सांगितला म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार वी नो दॅट काय आपला फॉर्म्युला एक्स इक्वल्स टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 2a. तर या ठिकाणी बघा आपलं हे क्वेश्चन 3चं काय झालं आन्सर झालं. आपल्याला ज्याच्यामध्ये काय लिहायला सांगितलं होता फक्त फॉर्म्युला. त्याच्यानंतर बघा फोर्थ मध्ये आपल्याला काय करायचे एबीसीच्या व्हॅल्यू काय करायच्या सबस्टिट्यूट करायच्या. त्याच्यानंतर बघा काय करणार एक्स इक्वल्स टू मायनस तर बघा या ठिकाणी बी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 2 अंडर रूट 3 प्लस मायनस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू या ठिकाणी काय मिळाली आपल्याला 0 अपॉन 2 इंटू तर या ठिकाणी बघा ए ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली 1 मिळाली. या ठिकाणी आपण पुट केली 2 इंटू 1 काय मिळणार आपल्याला 2. त्याच्यानंतर एक्स इक्वल्स टू मायनस 2 टाइम्स अंडर रूट 3 डिवायडेड बाय 2. तर या ठिकाणी बघा 2 काय होणार कॅन्सल. या ठिकाणी बघा आपल्याला जी व्हॅल्यू मिळाली एक्सची तर काय मिळाली बघा मायनस अंडर रूट 3 आणि आपण याला काय लिहू शकतो 2 टाइम्स लिहू शकतो कारण की या ठिकाणी आपल्याला रूट दोन्ही सेम मिळणार. या ठिकाणी काय लिहिणार आपण मायनस अंडर रूट 3 अँड मायनस अंडर रूट 3 आर काय होणार आपले रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक
इक्वेशन. या ठिकाणी आपण काय लिहू शकलो असतो, प्लस मायनस झिरो. तर एकदा प्लस सोबत आणि एकदा मायनस सोबत. तर आपल्याला माहिती आहे ना, कोणताही नंबर आपण झिरो मध्ये ऍड केला किंवा कोणत्याही नंबरमधून झिरो मायनस केला तर आपल्याला तेच नंबर मिळते. म्हणून या ठिकाणी आपल्याला दोन्ही रूट म्हणजे प्लस सोबत सॉल्व्ह केलं तरी मायनस अंडर रूट 3 मिळणार आणि मायनस सोबत सॉल्व्ह केलं तरी काय मिळणार, मायनस अंडर रूट 3. तर या ठिकाणी बघा आपण प्रॅक्टिस स्टेट 2.4 अतिशय सोपी एक्सरसाइज जी फक्त आपली डिपेंड होती फॉर्म्युलावर. तर या ठिकाणी बघा मी तुम्हाला या लेक्चरच्या सुरुवातीलाही सांगितलं होतं, की जर तुम्हाला मॅथमध्ये परफेक्ट व्हायचं असेल, तर त्याच्यात तुम्हाला एकच व्यक्ती मदत करू शकतो, ते म्हणजे तुम्ही स्वतः. जर तुम्ही याच्यामध्ये जर प्रॅक्टिस केली, तर तुम्ही अतिशय बेस्ट बनणार मॅथमध्ये. त्यामध्ये काय बिलकुल अडचण जाणार तुम्हाला नाही. तर एक महत्त्वाचा असा संदेश तुम्हाला बघा, की आज तुमच्याकडे वेळ आहे, म्हणून तुम्ही प्रेमाने करू शकता. नाहीतर ज्यावेळेस बोर्डाचे पेपर आले, त्यावेळेस तर तुम्हाला जबरदस्ती करावंच लागणार आहे. तर बघा, अतिशय सोपी अशी एक्सरसाइज होती. या ठिकाणी आपण काय केलेली आहे, कंप्लीट केलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्कीच सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. आणि आपल्या जवळील जे पण मित्रमंडळी आपल्या 8, 9, 10th मध्ये असतील, त्यांना हा व्हिडिओ काय करा, शेअर करा. कारण की काही दिवसाच्या नंतर आपले 8, 9 चे व्हिडिओ देखील काय होणार आहेत, स्टार्ट होणार आहेत. तर धन्यवाद. या ठिकाणी आजच्या लेक्चरला आपण थांबूयात.